36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी बुद्ध विहार येथे ग्रंथ समारोप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना मानवाला पंचशील नवी संजीवनी आहे. पंचशीलाचे पालन केल्याने मनुष्य बुद्धिवान होतो. बुद्धिवान झाला की धनवान होतो. धनवान झाला की गुणवान होतो. मानवाची त्यांची गुण गातात म्हणून करुणा, दया, मैत्री, बंधुभाव, आर्य अष्टांगिक मार्ग, मानसिक काही मोहमुक्त व्हा, जीवनाचा उद्धार करा. आज दुःखमुक्तीचा मार्ग आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. त्यावेळी उपस्थित ग्रंथवाचक चंद्रशील बर्डे, रमेशभाऊ सावळे मेढे, सुभाषभाऊ रायबोले, अमोल वानखडे, तायडे, अभ्यंकर, महेशभाऊ सम्यक, युवा मंडळ, उपासक उपासिका, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्य अष्टांगिक मार्ग. चला, धन्यवाद. पांढरी नगरीतील ग्रंथाचा समारोप झालेला आहे आणि हे विद्या केंद्र बनवा, याला मंदिर बनवू नका, विहार बनवा आणि हमेशाच चालू राहू द्या असं मी संदेश उपासक उपासिकांना देत आहोत. नगरीमध्ये आलेलो आहोत. ग्रंथ समारोप हे कार्यक्रम. ग्रंथवाचक आपले बर्डे साहेब, त्यांचे मत जाणून घ्या. चला बोला. आज तथागत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची सांगता समारोप झाल्याबद्दल सावळे साहेब आणि मनोज मेढे साहेब यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आनंदा सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. जय भीम. चला बोला. आज आपल्या पांढरी गावामध्ये भगवान बुद्धांच्या धम्म यांचा समारोप झालेला आहे. तरी सर्वत्र पांढरी गाववासियांनी त्याला सहभाग दिलेला आहे. चला म्हणा, पानाती पाता म्हणा. प्राणींचा करणार नाही. या ठिकाणी बुद्धांनी त्याचा धम्म या ग्रंथाचं 3 महिने पठण चालू होतं. आषाढी पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत आज त्याची समाप्ती झाली आहे. या ठिकाणी सुंदर प्रकारे मधुरवाणीतून आपला धम्मग्रंथाचं पठण आमचे चंद्रशीलजी बर्डे यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे महिला संघ हा रोज इथे येत होता आणि दैनंदिनी ते इथं येऊन धम्माचं श्रवण करत होते. खऱ्या अर्थानं बुद्धाचा धम्म हा वाचनात नसून आचरणात आहे. तेव्हा आपण आचरणात आणावा आणि बुद्धाने जो उपदेश दिला तो त्याचं पालन करावं. ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी धम्मचक्र परिवर्तन गतिमान केलं, सम्राट अशोकांनी धम्मचक्र परिवर्तन गतिमान केलं, बुद्धाने केलं, त्याचप्रमाणे आपण कमीत कमी आपल्या गावावर तरी धम्मचक्र परिवर्तन करूया आणि भारत हा बुद्धमय करण्याच्या वाटचालीकडे पाऊल टाकूया. एवढं सांगतो, थांबतो. जय भीम. इथे पांढरी नगरीतील सर्व उपासक व नागरिकांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मंगलमय शुभेच्छा. ड्यू ऑफ रिलिजन खरा धर्म धर्मग्रंथात नसून तो आचरणात आहे. पांढरी नगरीतील उपासक उपासिका, गावातील नागरिक चांगले आहेत. सर्वांनी मैत्रीपूर्वक जगावं, प्रेम बंधुभाव वागावा, शांततेने जगावं असं मी त्यांना आवाहन करतो आहे. कारण ते पंचशील हे बुद्धाचं तत्त्व हे आपल्या ड्यू ऑफ रिलिजन खरा धर्म ग्रंथात नसून तो आचरणात असून ते पंचशिलाचं पालन करा. पंचशिलाचं पालन झाल्यावर आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करा. मानसिक, कायिक, वाचा याच्यातून आपले जे पाप आहे धुवून काढा आणि राग देशमोहतून मुक्त व्हा. हा संदेश बुद्धांनी दिलेला आहे. आणि बुद्धिवान बना, धनवान बना, गुणवान बना, शीलवान बना. हे शीलवान बनल्यावर बुद्धिवान बनते, बुद्धिवान बनल्यावर धनवान बनते, धनवान बनल्यावर गुणवान बनते. असे तत्त्व आपण पालन करा. आपल्या गावाला, देशाला पालन करा. हे शुभेच्छा देतो. आणि पांढरी नगरीतील सर्व नागरिकांनी माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी मैत्रीपूर्वक बंधुभावानी नात्याने प्रेम करून आपलं गावाचं सुरक्षित
आपलं मैत्री कायम ठेवून आपण एक नवीन पर्व घडवावं ही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जय भीम. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव, सुरजी.